तुमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये असेल याची आपण दक्षता घ्या. स्ट्रायकर वरती गणेश, नॉन स्ट्रायकर वरती योगेश. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मैदानावरती तयार आहेत. मिस्टर कार्तिक मैदानावरती आल्यात. पहिला बॉल गोलंदाज मैदानावरती तयार होणार आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहिलं तर पहिला चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ असताना पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव आलात. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल गोलंदाज तयार आहेत. वाईड आलं त्यामुळे यस संपास. पुन्हा हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉलला ढकलून दिलात. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहिलं म्हणजे सिंगाच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 2 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. पुढचा बॉल हलक्या त्याने चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट. सिंगाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 3. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. मैदानावरती 2 रन झालं 3. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टायमर सेट आहेत, वेळ सेट आहेत, त्यामुळे जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती असणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. कार्तिक समोर गणेश. मोठ्या पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क तितक्या प्रॉमिसिंग नाही आहेत. एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 4. यानंतर होणारा मॅच कॅप्टन JSR 11 वर्सेस साई माऊली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. पुढचा बॉल बागपूरला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी थोडी खराब होताना पाहायला मिळाल्यात. तर परत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आता दोन्ही खेळाडूंमध्ये सध्या ती चर्चा रंगल्यात की कॉलिंग खूप महत्वाची असणार या मॅच मध्ये. 4 बॉलचा केस संपलाय. धावा धावफलकावरती 5. स्वरूप 11 संघ मैदानावरती आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूला वरद विनायक स्पोर्ट्स क्लब हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पुढचा बॉल 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 5. षटकातील पुढचा बॉल गॅप मध्ये चाललाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार SPL चौकार. शेवटचा बॉल बाकी असणार आहेत. धावा 9. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जातोय. एक सिंगल कंप्लीट होईल. 1 ओव्हरचा केस संपलाय. धावफलकेवरती धावा 10. बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 या संघाची धावसंख्या. चला वेळ पाहणं गरजेचं आहे. वेळ जास्त जातोय. जास्त वेळ गेला तर तुमचा एक खेळाडू खेळाडू कक्षामध्ये डायरेक्ट जाणार आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. 10 धावा. काल असं झालं एकदा की तिथे वेळ टायमर सेट होतं. टायमाच्या जर बाहेर गेलात तर एक खेळाडू तुमचा बरोबर खेळाडू कक्षाच्या दिशेनं मात्र त्याला मार्गस्थ व्हावं लागेल. मग त्याला पॅव्हलियनमध्ये जावं लागेल. 1 ओव्हर 10 रन. सेकंड ओव्हर. पहिला बॉल हलक्या त्याला ड्राईव्ह केला. बॉलला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 11. 1-1.
फटका दर्जेदार खेळलाय, फिल्डिंग चांगली झालाय, रन घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय, एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु थांबवलाय. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 12. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. या षटका दरम्यान 2, अजूनही 4 बॉल शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट मात्र 2 खेळाडूंमध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा होतात 14. माहीत आहे स्वरूप 11 संघाच्या गणेश आणि योगेशांना 2 बॉल बाकी आहेत की सर्व काही आता सुरळीत सुरू आहेत, जास्त घाई नाही करायची. इक्बाल मैदानावरती तयार होणार आहेत पुन्हा एकदा गोलंदाजीवरती. फटका खेळलाय, स्वीप केला परंतु तितक्याच दर्जाचं फिल्डिंग पाहायला मिळाली. जय यांच्या माध्यमातून काय सुंदर क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. धावा फलकावरती 15. लास्ट बॉल. इक्बाल कडे अनुभव आहेत, अनुभव तो मैदानावरती सातत्याने दाखवतोय. दुसऱ्या बाजूला योगेश, स्ट्रेंथ त्याच्याकडे होती परंतु योगेश यांची स्ट्रेंथ आता नाही कमी येणार. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. रन झालं 15. 15ला गमावलाय 1 विकेट. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तिथे असेल पॉवर प्ले. दोन ओव्हरचा खेळ संपला. नवीन गोलंदाज आशुतोष मैदानावरती येत आहेत. 15ला 1 विकेट. दोन ओव्हर 15 धावा. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार खेळलाय. तिथून एक सिंगल कंप्लीट. संघाची धावसंख्या फलकावरती 16. सध्या ऑन दृश्य आपण पाहतात आमचे कॅमेरामॅन मिस्टर जयेश यांना आपण पाहू शकतात भोजनाचा आस्वाद घेत असताना. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथे धावचीची संधी मैदानावरती निर्माण झाली. पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. साहिल आउट. दबा झाला 16. 2 गडी बाद. नवीन बॅटर. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, तिथून एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 17-17. फटका चांगला खेळलाय. फिल्डर तैनात. फेकी फेकी झाली होती परंतु शेवटी इक्बाल सांगतात की थोडी भरती झाली. ज्यावरती जवळपास 6 जे यष्टाच्या जवळपास आले होते ना, त्यामुळे थोडंसं लेट झालं आणि तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 18 धावा.
2 गडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉल बाकी असणार आहे. शेवटचे 2 बॉल या तिसऱ्या षटकादरम्यान. यानंतर होणारा मॅच टॉस करूया JSR11 आणि साई माऊली. फटका दर्जेदार खेळलाय. चेंडूला मात्र अडवलं. टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी प्रेक्षक करतात. चांगली फिल्डिंग केली तर टाळ्यांचा गजर तुमच्यासाठी होणार. आणि पहा हे प्रेक्षक वर्ग आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. बॉल अडवत असताना भावेश मात्र होते. भाऊ होते डोंगरपाड्याचे खेळाडू. त्यांनी बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. तिसरे पंचांकडे आता दाद मागतात पंच आपले. ऑनफिल्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे वळाल्यात. पाहूयात हा वाईड आहे की नाही आहे या गोष्टी सध्या सांगितल्या जातील. पहा सध्या पाहिलं जात आहे ॲक्शन रिप्ले मध्ये काय घडलं. 10 बॉल ज्यावेळी टर्न झाला त्यावेळी तो किती टर्न झाला, किती मध्ये आलाय, त्यांना वळण किती घेतलंय, हातभर घेतलंय की जास्त घेतलाय, आशुदाचा बॉल किती फिरलाय या गोष्टी सध्या पाहण्याचा प्रयत्न आमच्या अंपायर्स करतायत. आणि ज्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी तो अगदी कुठून डिलिव्हर झालाय याही गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. हे अंपायर्स वाईड. पुढचा बॉल असणार आहे. धावफलक्यावरती धावा पाडल्यात 20. फटका चांगला खेळलाय. फिल्डिंग चांगली झालं. थोडासा आपण पाहिलं तर फेकण्याचा प्रयत्न तिथे मात्र चुकी केल्यात. आणि धावफलक्यावरती धावा जर पाहिलं तर 3 ओव्हर 21 धावा धावफलक्यावरती बनवल्यात. टीम स्वरूप 11 या संघानं VVSC च्या अगेन्स्ट अर्थातच वरद विनायक स्पोर्ट्स क्लबच्या अगेन्स्ट आपण पाहू शकताय. शेवटचे 6 बॉल असता मैदानावरती बाकी असणार आहेत. जय मैदानावरती आल्यात. पहिला बॉल फटका चांगला खेळलाय. क्षेत्राच्या तैनात फिल्डिंग चांगली. फेकी होण्यापूर्वी हात जो आहे तो यष्टांना अगदी लागलाय. त्यामुळे तिथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. 22 धावा 2 गडी बाद. 5 बॉलचा जो निकाल शिल्लक असेल धावा धावफलकावरती 22-22. 2 विकेट. हे 5 कशा प्रकारे हाताळले जातात पाहूयात. स्वीप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात. बॉल अडवलं. फेकी केल्यात. सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा 2 गडी बाद. जय वर्सेस ऋषी मैदानावरती सध्या तळण्यात आहेत. ऋषी पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय. शेवटचे 2 मिनिटं आता बाकी आहेत. 4 बॉल टाकण्यासाठी 2 मिनिटांचा उद्या असणार आहेत. फटका दर्जेदार खेळलाय. कडक खेळलाय. चेंडू समोर चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. SPL मधला कडक बेधडक चौकार. पहा हा स्ट्रोक सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जिथे खाली क्षेत्र असतं, जिथे खेळाडू नसतात त्याच रिझन मध्ये बरोबर मारलेला चौकार पाहिलात आपण ऋषीच्या बॅटमधून.
आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, समोर खेळलाय, परंतु फिल्डर तैनात. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. स्वरूप 11च्या डगआउट मधून झालाय टाळ्यांचा गजर. ऋषीच्या बॅट मधून दे दनादन दे दनादन दे दनादन. चौकार 4. काय बॅटिंग सुरू आहे आज. ऋषी प्रत्येकाची मनं जिंकतायत. 5 मध्ये 11 धाबा त्यांनी बनवल्यात. गणेशांनी 11 मध्ये 14 बनवल्यात. दबाव मध्ये दडपण मध्ये सध्या VVSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. दुसऱ्या बाजूला टाळ्यांचा गजर. स्वरूप 11. माहोलच अचानक बदललेला आहे. 3 ओव्हर मध्ये 21 होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 आल्यात. 4 मध्ये 2 सिंगल 2 चौकार. वाईट 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 वाईट. मैदानावरती पंचाने सांगितलं वाईट. एक्स्ट्रा ऍड 32. पुन्हा एकदा मात्र जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. चुनवडी बॅटचा संपर्क नाहीत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. धाबा धफलक्यावरती 32. 32 रन. पुढचा बॉल फटका मात्र दर्जेदार. कडक स्ट्रोक. ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार पाहायला मिळालाय. बरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. टायमरही बरोबर ऑफ झालेले आहेत. 36. 36 धावा 2 गडी बाद आणि 4 षटकांमध्ये 36 धावा स्वरूप 11 बनवल्यात. सध्या टाळ्यांचा गजर त्यांच्या डगआउट मधून झालाय. 37 लक्ष मैदानावरती असणार आहेत. चला आपण टॉस करूयात. 2 टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एका बाजूला JSR 11 आणि दुसऱ्या बाजूला साई माऊली यांच्यामध्ये करूयात टॉस. चला कॅप्टन. JSR 11 वर्सेस साई माऊली. हे आपण टॉस करूयात. राजेश जगताप यांना विनंती असेल आपल्या सोबत टॉस केला जाणार आहेत. राजेश टॉस रेडी. एका बाजूला आपण पाहिलं तर JSR 11 वर्सेस साई माऊली या 2 संघां दरम्यान रंगणारी मॅच. त्याचा टॉस. मॅचही ऑन आहेत. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलं. 37 धावांचं लक्ष वरती असणार आहे. त्यामुळे लगेच टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला SPL दुसऱ्या बाजूला स्वराज्य. यापैकी कॉल करायचं. टॉस SPL म्हटलेत आणि स्वराज्य आलेत. JSR संघाने टॉस जिंकल्यात. काय नसणार. फील्डिंग लेने फील्डिंग. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला 4 ओव्हर मध्ये कितीपर्यंत रोकणार. 30 के अंदर रोकने का प्रयास करेंगे. 30 के अंदर रोकने के लिए आपके पास अच्छे गेंदबाज कौन से हैं. चारों हमारे जो भी है ना सब अच्छे हैं और अच्छा डालने वाले हैं. लेंथ पर अच्छा डालने वाले. बोले कैसा लग रहा है इस टूर्नामेंट के बारे में, क्या कहना चाहेंगे. टूर्नामेंट का आयोजन काफ़ी अच्छा किया गया है अपना स्वराज जिला की तरफ से. ड्रेस कोड पे कैसा लग रहा है. ड्रेस कोड पे काफ़ी अच्छा लग रहा है. काफ़ी यूनिक है कुछ अलग. बेस्ट ऑफ लग रहेगा आपको भी. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत. आपल्या बाजूने साई माऊली संघाचे टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं. फिल्डिंगच घेतली असते.
आता बॅटिंग करायचे आहेत. पण या स्पर्धेमध्ये 3 दिवसापासून बॅटिंग करणाऱ्या संघाने देखील धुमाकूल अक्षरशः गाजवलेत. तर बॅटिंग करताना काय वाटतं 4 षटक्यामध्ये किती रन? 35 प्लस करण्याचा प्रयत्न करू. तुझ्याकडे असे कुठले खेळाडू आहेत जे 35 प्लस करू शकतात? काय सगळे चांगलेच आहेत. कसं वाटतं आयोजन पाहून? स्वराज्य प्रीमियर लीग बहुतांश जास्तीत जास्त संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करण्याची संधी मिळालेली आहेत. तर या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे, दरवर्षी सुंदरच असतं. कपडे परिधान केले आहेत. आता त्याच्यानंतर काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल, ड्रेस कोडबद्दल? कपडे ते पहिल्यांदा घातलेत अशा टायमाला, ते चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दोन्ही कॅप्टनमध्ये आपण चर्चा केली. एका बाजूला JSR11 आणि दुसऱ्या बाजूला साई माऊली. टॉस पार पडला JSR11 संघाच्या बाजूने. सांगितलं प्रथमतः मी करू मैदानावरती क्षेत्ररक्षण. साई माऊलीला सांगितलंय बॅटिंग त्यांना मात्र करावी लागेल. नेक्स्ट मॅच ते आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या पण पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी डिसिजन देखील आपल्यापर्यंत कळवण्यात आलं. रन 3. पहिल्या बॉलचं केस संपलं. 3 धावा झालेत. आशुतोष स्ट्राईक एंडला. फटका चांगला खेळलाय. तिथून मात्र क्षेत्ररक्षक बॉल लढवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. SPL चा कडक चौकार. काय स्ट्रोक खेळलाय 4 धाव्यांसाठी. आक्रमक भूमिका धारण केला आशुतोष यांनी. करावीच लागणार आहेत. टार्गेट 37 असणार आहे. अजूनही 30 धावेची गरज. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हा फटका पाहिला असेल कशा प्रकारे खेळला होता. ऋषी पाटीलचा बॉल थोडासा शॉर्ट होता, त्याच्यावरती मात्र प्रहार केलात, समोर एक्झिक्युशन केलात आणि चेंडू मात्र निघून गेला सरळ क्षेत्ररक्षकाला भेदत बाउंड्री लाईनच्या पार. लॉंगॉनला भेदत चेंडू सीमारेषेच्या पार गेलेत. 7 धावा. अजूनही 30 धावेची गरज असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आशुतोष तयार. समोर ऋषी पाटीलचा बॉल पुन्हा ड्राईव्ह केला. फेकी थोडी खराब होत असताना पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 8. चेंडूचा मात्र आतापर्यंत खेळ संपला मैदानावरती 3 धावा झाल्यात 8. फटका चांगला खेळा हो. काय क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रीमध्ये पाहायला मिळालं. ऋषी पाटीलचं कौतुक करायला बघ. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावा फलकावरती 8. ओहो फटका चांगला खेळलाय. चेंडू झालाय सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4. आणखीन एक कडक बेधडक चौकार. रन 12. 5 बॉलचा आतापर्यंत केस संपला. शेवटचा बॉल बाकी असेल. 37 धाव्यांच्या टार्गेटचा पाठलाग सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. 12 झाल्यात. 19 बॉल मध्ये 25 धाव्यांचं लक्ष असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहा ही मॅच जवळ आली आहे. सुरुवात चांगली केली आहे VVSC न. वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. सुरुवात त्यांची चांगली झालेली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती ड्राईव्ह केलाय तर सिंगल येत असताना पाहायला मिळतं. धावा फलकावरती आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा संपला. 13 धावा फलकावरती. सध्या डगआउटमध्ये सुजीजी केसरी साहेब या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत आपण पुन्हा करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. समीकरण पहा 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 40 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी 24. 18 बॉलचा खेळ 24ची गरज आहे. 40 सांगितलं तर माझ्याकडे पहिल्यात पण थोडं पाहायचं होतं की काय होणार आहे मैदानावरती. चला
यस, पॉवर प्ले मैदानावरती घेण्यात आला. 18-24चा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. डिस्टन्स पाहिलं तर 6चा आहे. तितका फरक जाणवेल का पाहूयात. पण आज आपण 43-44च्या मॅच पाहिलात, आज 46-47ची मॅच पाहिलीत, आज कमी रनवाल्या मॅचही आपण पाहिल्यात. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. हे टार्गेट जर पाहिलं तर बरोबर मध्ये 37 आहेत. यापूर्वी आपण जसं टार्गेट पाहिलं की एक मोठं टार्गेट 46-47चं पाहिलं होतं, त्याच्याबरोबर मधलंही टार्गेट आहे. 13 धावा झाल्यात, 1 ओव्हरचा खेळ संपलाय. चला स्टार्ट करा. वेळ 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 खूप महत्वाची आहे. टाइम जास्त झालं तर तिथे मात्र पंच सांगणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. पॉवर प्ले सध्या ऑन आहे. फिल्डिंग सातत्याने सजवली जात आहे. तितका वेळ का जातोय? वेळ 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 मैदानावरती वेळ घेतलाय. पाहूया हा वेळ कोणासाठी चांगला ठरणार, कोणासाठी वाईट ठरणार. येणारी वेळ सांगणार. 18 बॉल मध्ये 24 धावांचं लक्ष. 1 ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. 9 मिनिटांचा अवधी राहिल्यात. 9 मिनिटं तुम्हाला सर 3 षटक फेकण्यासाठी. पहिला बॉल मिस केला पाठीमागे विकेट किपरनं. स्वरूप इलेव्हनचं डगआउट तिथून, परंतु विकेट आल्यात आणि विकेट येत असताना पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुऱ्या स्क्रीनवरती टाकलेला बॉल सरळ यष्टांवरती आदळला. तिथून मात्र आपण पाहिलं तर पाठीमागे विकेट किपरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. तो पाठीमागे गेला होता. 17 मध्ये 24ची गरज आहे. गेम प्लॅनिंग आता मैदानावरती करण्याचा प्रयत्न होतो. नवीन बॅट्समॅन जय येत आहेत. जयला विजय मिळवायचा असेल तर जयला चांगली कामगिरी करायची आहे. 17 बॉल रन करायचे 24. 17 मध्ये 24. सेकंड वरती जय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्यात पुन्हा चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. सिंगलने मात्र पुढे खेळ चालू ठेवायचा हा प्रयत्न सध्या करतायत VVSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. दुसऱ्या बाजूला स्वरूप 11. धावा फलकावरती 14. 16 बॉल मध्ये रन करायचे 23. या मॅचला जिंकण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र तिथे फसलाय. आणखीन एक विकेट आलाय. मोठी विकेट. आशुतोष माघारी परत असताना पाहायला मिळत आहेत. चौदाला आपण पाहिलं तर दुसरा विकेट गमावलाय. आशुतोष महत्वाचे खेळाडू होते, त्यांना माघारी परता लागले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. चला वेळ 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 आता तिथे आम्हाला सांगितले जात आहेत. पुन्हा वेळेला बंधन म्हणजे भरपूर बंधन आहेत. नाहीतर एक खेळाडू तुम्हाला डायरेक्ट घेऊन जावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. शेवटचे 7 मिनिटं बाकी आहेत. फटका चांगला खेळला, दर्जेदार खेळला. क्षेत्राधिकारी तैनात. बॉल लढवलाय. फिल्डिंग चांगली केली. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 15. पाठलाग करायचा मैदानावरती 37चा. 37चा पाठलाग सध्या सुरू आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 14 आणि 14 बॉल मध्ये रन करायचे. जुनी 22 22. जय आणि भावेशी जोडी. फटका समोर खेळलाय. फिल्डिंग काय फिल्डिंग केलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी मात्र आपले एफर्ट दाखवत असताना त्याच्या बाजूच्या खेळाडूंनी देखील मात्र आपले एफर्ट दाखवले आहेत. प्रयत्न चांगले केले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं जातं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगला ताळमेल. बॉल लढवले गेले आहेत. 13 मध्ये 21 धावेची गरज. हा निर्णायक बॉल असणार आहेत. गोलंदाज तयार आहेत. मॅच बदललेला आहे. फटका दर्जेदार खेळलाय. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी. फलंदाज बाद. स्वरूप 11 संघ मैदानावरती कमाल धमाल मचावतोय. VVSC संघाला लागलेला आणखी एक धक्का.
पहा ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती हा बॉल फेकण्यात आला त्यावेळी बरोबर आपण पाहिलं तर फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला 16 धावा 3 गडी बाद. आमचे सध्या एक कॅमेरामॅन तिथे जय जम्बो आहेत त्यामुळे तेही दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला दुसरे कॅमेरामॅन आमचे केवळ दाखल झालात. 12 मध्ये 21 उलटा पुलटावाला मामला आहे. 12 मध्ये 21 करायचे आहेत. 12 ला उलट केलं तर 21, 21 ला उलट केलं तर 12. वेळ 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 सांगितलं तर पुण्यात आपण वेळेकडे पाहूयात. 5 मिनिटं राहिलेले आहेत. 2 षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी राहिलेला आहे. 5 मिनिटांमध्ये जर नाही फेकलेत तर वेगळे दृश्य होणार आहेत. रन चौकारांना आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं 20-17 धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहे. पहा मॅच अचानकपणे पुन्हा बदलतोय. जयच्या बॅटमधून आलेल्या चौकारांना सामन्यामध्ये कलाटणी मिळाल्यात. गोलंदाज तयार आहेत, बॅट्समॅन तयार आहेत, स्ट्राईक एनवरती फलंदाज तयार असणार आहेत. येणारे 11 बॉल मध्ये रन करायचे 17. पुढचा बॉल सोडून दिला. बॉलला पंच वळतायत, व्हाईट बॉलचं सिग्नल करतायत, प्रतिक्रिया खवतायत. एक्स्ट्रा रनने टीमची टोटल धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर संघाची एकूण धावा 21-21. 11 बॉल मध्ये रन करायचे दोन्ही जवळपास 16. जवळपास मॅच आलाय. प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू. फुलटच बॉल फटका समोर खेळलाय. प्रॉपर एक्झिक्युशन परंतु वा काय फिल्डिंग स्वरूप 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी केला जातोय कारण तुमची फिल्डिंग महत्वाची असणं गरजेचं आहे आणि ती फिल्डिंग मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. येणारे बॉल 10-10 मध्ये करायचे 15 तिथे पाहू शकतायत. हा फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. बॉल लढवण्यात आलात. जो बॉल कदापि सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता त्याच बॉल लढवण्यात आलात. आणि धनाजी यांच्याकडून ओमकार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं या फिल्डिंगसाठी. वा ओमकार. फटका समोर खेळलाय. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. या चौकारांना पुन्हा मॅचचं रूपरेषा बदलण्यात येणारे चेंडू मैदानावरती असे 9 चेंडू मध्ये रन करायचे 11. पडदा सोडा. तिथे येल्लो कपडा जे पकडून बसला त्यांना विनंती आहे येल्लो कपडा सोडा. विनंती सर आहेत. नऊ चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे. 9-11ची गरज असणार आहे. गोलंदाज तयार आहेत, बॅट्समॅन तयार आहेत. जय फटका दर्जेदार खेळलाय. फिल्डिंग चांगली केल्यात. सिंगल मैदानावरती घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 1 रन मैदानावरती कंप्लीट होत आहे. धावा धावफलकावरती 27-27. येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये रन करायचे 10 का दम मैदानावरती लावावा लागेल. दोघांनाही लावायचं आहे. एका बाजूला VVSC वरद विनायक स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूला स्वरूप 11 वर्सेस VVSC. 8 मध्ये 10-8 रंगलेला मॅच. गोलंदाज लोवर फुलटच बॉल फटका खेळलाय समोर. अडवलंय बॉल अडवलंय. पुण्यात क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे चेंडू मैदानावरती असे 7 बॉल मध्ये रन करायच्यात 9. शेवटचा बॉल स्वीप केलाय. फटका चांगला खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. जय यांच्या बॅट मधून मच नीडेड चौकार. पहा या चौकाराने काय घडलं. 6 बॉल मध्ये 5 धावेचं लक्ष असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मच नीडेड अगदी हवासा वाटणारा संघाला VVSC ला हवासा वाटणारा चौकार आलेला आहे. 6 बॉल मध्ये 5 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये मॅच होता VVSC कडे. दुसऱ्या षटकामध्ये मॅच गेला स्वरूप 11 कडे. तिसऱ्या षटकामध्ये मॅच पुन्हा एकदा आला VVSC कडे. आता चौथ्या षटकामध्ये मॅच स्वरूप 11 घेऊन जाणार की VVSC या मॅच मध्ये आपल्या नावी करणार. कंपॅरिझन पहा. स्वरूप 11 3 ओव्हर मध्ये 21 ला 2 विकेट होते आणि VVSC आहे 32 ला 3 विकेट कंपॅरिझन मध्ये पुढे आहे. एक स्टेप पुढे, एक पाऊल पुढे. पुढे चालायचं असं नेहमी, मागे पाहायचं नसतं. अनेक संकट येतील
त्या वादळांना मात्र सोडून तुम्हाला पुढे जायचं असं आता मैदानावरती त्या संकटांवर सध्या मात केली जातात VVSC कडून. नावच वरद विनायक आहे. गणपती बाप्पाची असलेली नावं वरद विनायक. 5 धावेची गरज. सोडून दिलाय लेफ्ट केला बॉलला. पंचाने सांगितलं वाईड बॉल. एक्स्ट्रा मैदानावरती आलाय. सध्या स्कोर कार्ड जर पाहिलं तर 3-3-3 33 ला 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालं 3 ओव्हरमध्ये. 6 मध्ये करायच्या 4. टार्गेट नाव 37 6 मध्ये 4. निर्णायक बॉल त्यासाठी गोलंदाज तयार आहेत. समोर कार्तिक. फटका चांगला खेळलाय. कडक खेळलाय. मॅच विनिंग स्ट्रोक मैदानावरती खेळलाय. कार्तिक यांच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत चौकार. सामना फिनिश. मॅचला जिंकलाय टीम VVSC अर्थातच वरद विनायक स्पोर्ट्स क्लब या संघाने हा मॅच आपला नावी केलाय. त्याबद्दल त्यांचं करूयात आपण कॉंग्रॅच्युलेशन. आणि दुसऱ्या बाजूला हार्ड लक असेल स्वरूप 11. तुम्ही रन तर केल्या होत्या पण रन रोखण्यामध्ये थोडंसं कुठेतरी कमी पडल्यात आणि पुढच्या मॅचला लगेचच सुरुवात होईल. एका बाजूला टीम असेल JSR 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल साई माऊली. ओमकारनं 100 रुपयाचं पारितोषिक धनाजी यांच्या माध्यमातून आपण देऊयात.